तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्वराज पराठे यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण आज अशा टॉपिकवर बोलणार आहे की जे नवीन यूट्यूबर आहेत त्यांच्याकडं वाय टी स्टुडिओ असेलच. तर वाय टी स्टुडिओत व्ह्यूज दिसत नाही. तुम्ही डेली व्हिडिओ बनवताय, डेली व्हिडिओ हे करताय, अपडेट करताय, पण वाय टी स्टुडिओत तुमच्या ती जी लाईन आहे वॉच टाईमची तीच भरत नाही. हे तुम्हाला माहीत नाही नेमकं काय आहे. तर मी तुम्हाला सांगतो काय कसं आहे ते. कधी लाईन भरती, जेव्हा तुमचा शनिवार असतो ना, शनिवार रविवार, तेव्हा यूट्यूब काय करतं, आठवड्याभराचं अपडेट करतं रविवारी. आता तुमचा समजा आज तुम्ही व्हिडिओ बनवलेला नाही, तिथं वर डेट येते. तुम्हाला मी प्रूफच्या सोबत दाखवतो पुढं. तिथं वर डेट येते वाय टी स्टुडिओमध्ये. समजा 8 नोव्हेंबर तारीख आहे ना, 8 नोव्हेंबर 2024, हा एवढा वॉच टाईम येतो. तेवढाच वॉच टाईम दाखवतो तुम्हाला, पूर्ण तुमचा वॉच टाईम दाखवत नाही. त्यामुळे घाबरायचं नाही. व्ह्यूज कमी झालेत, जास्त झालेत, कारण त्या दिवशी तुम्ही व्हिडिओज बनवले नसतील. तर समजा 8 तारीख आहे, 8 तारखेला तुम्ही व्हिडिओज बनवला नसेल तर त्याचा वॉच टाईम कसं काय काउंट होईल? नाही होणार. जर तुम्ही व्हिडिओ बनवला असेल तरच तुमचा तो वॉच टाईम काउंट होईल, एक लक्षात घ्या. त्यामुळे घाबरायचे ना माझे व्ह्यूज कमी का होत आहेत त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं, व्हिडिओ टाकत राहायचे. आणि एक सांगतो तुम्हाला, आठवड्याच्या शेवटी यूट्यूब अपडेट करत असतं. आठवड्याच्या शेवटी ना यूट्यूब तुमचे व्ह्यूज काउंट करत असतं. त्यामुळे कमी जास्त वॉच टाईम होत असतो. आता इकडे बघा, तुम्हाला मी दाखवतो माझा वॉच टाईम अगोदर किती होता आणि किती झालाय. म्हणजे कमी 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 होतोय, वाढतोय, कमी होतोय. ते काय होतं, आताच मी तुम्हाला सांगितलं की तारखेनुसार. समजा आता 28 तारीख आहे, 28 तारखेला तुम्ही व्हिडिओ बनवलाय, तुमचा आहे 311, 1311 वॉच टाईम. 29ला तुम्ही व्हिडिओच नाही बनवला, तो कमी झाला. मग किती झाला? 1310 असं होत असतं. त्यामुळे मी तुम्हाला दाखवतो, प्रूफच्या सोबत दाखवतो की वॉच टाईम किती होता आणि आत्ता किती. चला. आणि यूट्यूब हे आठवड्याला वॉच टाईम काउंट करतं, त्यामुळं कमी जास्त होत राहतं. तुम्हाला दाखवतो. त्यामुळे डेली व्हिडिओ बनवा हे सांगणे माझं. इकडं बघा, तुम्ही वर बघत असतील इकडं बाजूला की 28 तारखेचं वॉच टाईम किती आहे आणि इकडं 29 तारखेचं आहे. तिथे डेट दिलेली आहे बघा वरती, 29 तारखेचं आहे. शोईंग डेटा 29 नोव्हेंबर. तर एकनी वॉच टाईम माझा कमी झालेला आहे. असंच होतं, ज्या दिवशी तुम्ही व्हिडिओ नाही टाकणार त्या दिवशी वॉच टाईम कमी राहणार. त्यामुळं डेली व्हिडिओ बनवा आणि घाबरू नका. वाय टी स्टुडिओमध्ये व्ह्यूज का येत नाही, वॉच टाईम का भरत नाही. मी सांगितल्याप्रमाणे डेली व्हिडिओ बनवा आणि वॉच टाईम हे तुमचं काउंट होत राहतं, कमी जास्त होत राहतं. त्यामुळे घाबरायचं नाही. जर तुम्ही व्हिडिओच नाही बनवला त्या दिवशी तर त्याचं वॉच टाईम कसं काय येईल? काय काय नॉट टू यूट्यूब हे म्हणतात यूट्यूबवर की व्ह्यूज डाऊन होतात. काही ड्रॉप बीप होत नसतं. फक्त तुम्ही व्हिडिओज नाही बनवला तर विचार करा मित्रांनो, व्हिडिओज नाही बनवला तर वॉच टाईम येईन कुठून त्या दिवसाचा? समजा 28 तारखेला तुम्ही व्हिडिओज बनवला नाही, त्या दिवसाचा वॉच टाईम काउंटच होणार नाही, साहजिक आहे ना. तर त्यामुळे घाबरायचं नाही. ड्रॉप बीप काही होत नसतं. तुम्ही व्हिडिओ बनवा, मेहनत घ्या, तुमचा वॉच टाईम बरोबर काउंट होतो, एक लक्षात घ्या. वॉच टाईम किती आहे, काय ड्रॉप बीप काही होत नसतं. तुम्हाला तर मी प्रूफच्या सोबत दाखवलेलं आहे. तर घाबरू नका. वॉच टाईम डेली व्हिडिओ काढा तरच वॉच टाईम भरत, नाही तर कमी होईल. हे आता लाईव्ह तुम्हाला दाखवलेलं आहे. अजून काय सांगू. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि डेली व्हिडिओ काढा. चला, ब्लॉग एंड करतो. धन्यवाद.